भारी वाटतंय कारण इतकं ऊन होतं आणि असं पाटाचं पाणी नदीचं पाणी असं वर येत होतं आणि मी पाणी घेतलं चेहऱ्यावरती. इतकं मस्त वाटतंय, खूप भारी वाटतंय. पण स्टील आम्हाला जागा नाही सापडली जिथे आम्ही आमचं बस्तान मांडू. बघतोय जागा. रोहित आणि एक फ्रेंड आमचा पुढे गेलाय. आणि माझ्या ब्लॉगचा एंटरटेनर माणूस इज हियर, मिस्टर प्रशांत. एकमेव एंटरटेनिंग पॅकेज आहे आज माझ्या ब्लॉगचा हा. काय बोलतो प्रशांत? खूप मस्त वाटतंय ना तुला सगळं बघून? येस. खूप दिवसाच्या हेक्टिक शेड्यूल नंतर कसं सगळ्यांना पीस म्हणजे एक ब्रेक हवाच होता. अवतार बघ. आमची लिनबाई बघा. मागची मंडळी कुठे आहे? जोश नाही, काय नाही, बोलायला नाही, काय झालंय? तोंडातून आवाज नाही वा. दमलोस. हाय गाईज. हाय गाईज. सो गेला 1-1.5 तास झालाय आम्ही जागा शोधतोय जिथे आम्ही मस्त काहीतरी चूल मांडू शकतो आणि काहीतरी खायला करू शकतो. तिथेच पाण्यात पाय टाकून बसू शकतो. अशी 1.5 तास झालं वाट बघतोय की जागा एक चांगली सापडेल. पण एकतर आम्हाला इकडच्या साईडला यायलाच इतके कष्ट लागलेत. मज्जा येते तशी. कधी असा एक्सपिरियन्स नाही घेतलाय मी. असं तुम्ही कधी गेलाय का? कधी तुम्हाला अशी मज्जा आली आहे का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. अशी प्लेस जी पुण्याच्या जवळ असेल किंवा मुंबईच्या जवळ असेल किंवा नाशिकच्या जवळ असेल, अशी कोणती प्लेस आहे जिथे मी असं एक्सप्लोर करू शकते, माझ्या फ्रेंड्सला घेऊन जाऊ शकते. अशी जागा जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर एक प्रश्न आहे. फायनली आम्हाला एक जागा सापडली जिथे आम्ही थांबू शकतो. मी तुम्हाला ती जागा दाखवते. इथेच आम्ही बसणार आहोत आणि इथे कुठेतरी चूल मांडून जेवण बनवणार. मज्जा येते का? अरे आता मी तुम्हाला थोडासा इथून आतमध्ये नदीकडे नेऊन दाखवते व्ह्यू काय. सो इथे मी आली आहे आणि तिथे कुठेतरी आम्ही जेवायला बनवणार आहोत. तिथे व्यंकटेश डान्स करतोय आणि मी आता आहे नदीच्या मधोमध. अजून थोडंसं पुढे जाऊन दाखवते तुम्हाला. तर इथून अशी नदी जातीये आणि इकडून तिचा फ्लो आहे. आई शपथ काय भारी वाटते. थोड्या वेळात असे केस मी या पाण्यात टाकणार आहे. डोकं टाकून मस्त झोपणार आहे. आहा दगदग दगदग चालू होती आयुष्यात. हेच चालू होतं लीनचं माझं म्हणणं की कुठेतरी काम जागी जायचं जिथे शांतता असेल, जिथे खूप बरं वाटेल. खूपच भारी आहे म्हणजे एकदम शांत थंड थंड वारं येतं भारी. काय म्हणता शेठ? ओ धनगर. चेक चेक. वी आर आउट ऑफ कव्हरेज राईट नाउ. काय शोधतोस? लाकडं पाहिजे ना आपल्याला. इकडचं घेऊ शकतो ना? ते काय काढले मी. सरपण सरपण काय? सरपण म्हणतात त्याला. हा बघ लीननी बघितलं ना हे. ओ शेतकरी कसं जमतो तुम्हाला? चला बर असं असंच. काय पातेलं छोटं आहे. त्या ठिकाणी पातेले छोटे पडले. गावकऱ्यांकडून विचारू का? काय विचार. देतील तर देतील. हेच तिला पाहिजे होतं आणि आम्ही आता पातेलं घ्यायला चाललेलो आहे कारण की पातेलं थोडं छोटं पडलंय. अरे यार काय यार मनीष? काय यार मनीष? त्याला तिकडेच विचारलेलं. तो वल्ल भरपूर आहे. तुला विचारलेलं का नाही? विचारलेलं का नाही? सॉरी यार. एक्स्ट्रीमली सॉरी यार. जमलं तर माफ कर मला. तर बऱ्याच गोष्टी आम्ही मिसमॅच झालेल्या आहेत आमच्याकडून. फक्त तोंड उचलून आलोय मला. तोंड उचलून आलोय आम्ही. भांडे छोटे पडलंय, जागा नव्हती सापडत, असं बऱ्याच गोष्टी होत आहेत. पण आता पोरं परत चालल्यात गावात कुणाकडून तरी भांडं आणायला की त्या भांड्यात आम्ही खिचडी सगळ्यांसाठी करू. तर आता थोडा मी माझा मी टाइम घेते, नंतर बोलते. ओके बघत राहा, जाऊ नका कुठे. ठीक आहे. कमेंट करून सांगा आतापर्यंत कसं वाटलं सगळं. म्हणजे मज्जा आली की नाही. मला तर येते कारण मी सगळं नवीन एक्सपिरियन्स करते हे. आणि जसं मी वृंदावन ब्लॉग्समध्ये पण म्हटले की मला नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन जागेवरती जायचं आहे. तर मी त्याच गोष्टींचा प्रयत्न करते, नवीन लोकांना भेटायचा. आणि त्यातले बरेच 1-2 जण नवीन आहेत माझ्यासाठी. त्या बघत राहा. मी जरा माझा मी टाइम घेते. कविता
डेंजर आहे तो. खेळायची मदत चालायची सुगंध किरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची रत्नाची रत्नाची माझा जीव की प्राण सुखाला वाट अतिच्या गुणांची चक्कर मी गायली माझ्या जीवाची होती या काही पोर आलेले पातेला घेऊन. अडी आलाय का पातेला घेऊन? काय म्हणता तिघ जाऊन कामगिरी बजावलेली आहे. मीठ पण आणलेलं आहे. पातेला बघू बाई पातेला बाई. अरे कैऱ्या पण आणल्या आम्ही. एक नंबर. कैऱ्या कैऱ्या प्लीज शो मी द कैरी. अरे 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 हे बघा कैरीचं लवर. आता लगेच खाणार हा मला माहिती हा लगेच. धन्यवाद. अरे 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 मला कैरी द्या नाही. एक नंबर गाईज. अरे विषय. A few moments later. अगं बाई 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 इकडे बघ मोरबाई पण घडते. हा लीनसाठी गाणं. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल. तुम्हारे बिना तुमसे प्यार इज ब्लशिंग. You understand what's the song? Oh no. How can I? I cannot tell you how I love you. It's beyond words. It means. But I love you so much that I cannot express. But I cannot live without you. This is the meaning of song. Last time he's blushing. Last line. वहिनी ओ वहिनी अहो काय चाललंय? तायडे वहिनी प्रशिता वहिनी गरम होते मला. अश्लील अश्लील सेन्सर लागेल की नाही युट्यूबचं. बघ माझ्या फुकण्याने पेटल बघ. बघ मी आले की आग लागली तिथं. म्हणून तर बाईला पेट्रोल पंपाच्या बाहेर थांबवतात. आलेच काम केलं बाई थकलेच बाई माझा जीवच गेला. काय लाकडं आणले तू माहितीये का? असली म्हणजे तूच आहेस रे सखा सख्या. ए अरे वेड्या अरे ए वेड्या ए वेड्या. भोळा भाबडा माझा राय माझ्यावरी त्याची आभाळाय बडी माया माझा राया ग. पुढं काय मर्दानी छाती माझा राय बोल माझ्यावरी त्याची डोंगराय बडी माझा राया ग. ला 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 ला. जिंदगी में पहली है मुस्कान करने लगी
इतना करम क्यों न जाने, करवट करवट लेने लगे हैं अरमान, फिर भी है आँखन क्यों न जाने। ओ सैया मुझे दिख रहा है माँ। कुठून सापडला की बाई हा? काय रे म्हण्या खोड काढली. दिस इज आवर जुगाड अँड दिस इज आवर जुगाडू मॅन. तेवढंच राहिले आता. द आर्ट अँड द आर्टिस्ट. कोणी हा रे मला पोहायचे. नाही बोलणार, त्याला येतो पोहता. अरे क्या बात है. फाटली होती माझी. But I'm here. हा फेक फेक. Love you too, bro. थोड्या वेळ आणून देतो तिकडे ताट आणून देतो. सो आम्ही आता वापस जातोय. सगळ्यांच्या फोनच्या बॅटरीज लो झाल्यात आणि त्याच्यामुळे आम्हाला काहीच शूट करता नाही आलं. आम्ही खूप पाण्यात गेलो, खूप पाण्यात नाचलो, सगळे ओल्ले झाले, कुणाकडेच एक्स्ट्रा कपडे नव्हते. आम्ही खूप पाण्यात खेळलोय, खूप पाण्यात खेळलोय. एक थेरपी झाल्यासारखं झाली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो. लीनला माहीत नाही भात कसा करतात, त्याच्यामुळे तिने काय केलं, भाताला इतकं ढवळलं की ते कच्चा राहिला आणि कंटिन्यू ती त्याच्यात पाणी टाकत होती, त्यामुळे तो भात खराब झाला. तर आता ती खाती बरं का. तिला असं झालं की वाईट वाटतं की तो आता वाया जाणार आहे. मी दाखवते. ती खाली पातेल आहे आणि ती तिथे, तिला असं होतं की वाया जातोय माझ्यामुळे झालं.